कोणी कोणी अशी पेटी घेतं आणि त्या पेटीत मासे ठेवतं. बरोबर आहे का नाही? ठेवतं ना. हे बघा, आपल्या घरावर जे संकट येतं ते अगोदर आपल्या घरातल्या कुत्र्याला कळतं. आपल्या घरात जे संकट येतं ते अगोदर मांजरीला कळतं. ती इवळायला लागली की समजायचं की काहीतरी संकट आहे. काही काही वेळेस आपल्या घरावर जाऊन बसतात आणि त्यांचे डोळे एवढे चमकतात रात्री, त्यांना तेवढी दिव्य दृष्टी दिलेली राहते, त्यांना कोणताही गोष्ट लगेच कळतं. म्हणून ज्यावेळेस हे काही पक्षी असतात ठराविक, कुत्रा आहे मांजर आहे आपण पाळतो, परंतु जर खूप मोठं संकट आलं तर आपल्या घरातलं मांजर जातं किंवा कुत्रं जातं. आपल्याला वाटतं अरे अचानक कावर मरून पडलं. ते संकट स्वतःवर घेतं, लक्षात घ्या. परंतु कुठं ना कुठं आपल्याला ते पाप घडतं की अरे आपलं घर वाचवलं पण त्यांनी स्वतःवर घेतलं. त्याच्यासाठी भूत पिशाच बाधा असेल किंवा संकट असेल, आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचं वाटत असेल की झोप येत नाही, समजा एखाद्याला 2 वाजता जाग आली त्याच्यानंतर पुढं झोपच येत नाही, तो आड्याकडेच पाहत बसतो रात्रभर, त्याने समजायचं की आपल्याला पितृदोष आहे. परंतु हे सगळं जर असेल तर त्यांनी काय करायचं, फक्त एकदम सोपं आहे. आपल्या घरात मीठ असतं ना, ते म्हणाल कायम जेवणाचं आहे बाबा, त्याच्यात काय विशेष आहे. परंतु नाही, 4 काचेचे ग्लास घ्यायचे. किती घ्यायचे? 4. आणि आपल्या घरातल्या 4 बाजूच्या 4 बाजूले ते ग्लास, त्याच्यावर असं जाड मीठ भरून ठेवायचं, वर झाकण ठेवून घ्यायचं. ज्या ग्लासमध्ये लवकर 24 तासाच्या आत रात्रीतून जर पाणी होईल, सकाळी आपण पाहायचं की ज्याच्यात ज्या मिठापासून कंप्लीट पाणी झालं, समजायचं त्या ठिकाणी दोष आहे. आणि ते पाणी घ्यायचं आणि लगेच बाहेर फेकून यायचं, परत मीठ भरायचं. जोपर्यंत मीठ साबूत राहत नाही झाकण ठेवल्यानंतर, तोपर्यंत ती प्रक्रिया करत राहायची. तुमच्या घरात परमेश्वर कुठलीही बाधा येऊ देणार नाही. हे करून बघा, लगेच तुम्हाला अनुभव येईल की बाबा घरात खूप सुख शांती आहे, आनंद आहे, परमानंद आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला सोप्या असतात. घरातला